शेतकऱ्यांच्या कर्ज विमा प्रश्नाला न्याय मिळावा या मागणीसाठी आज विधान भवन परिसरात विरोधी पक्षाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केलाय। कर्ज विमाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा तसेच शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेवर लाभ मिळावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधलाय। त्यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांचा कर्ज विमा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून तो तातडीने सोडवणं गरजेचं आहे। पण असा गाजावाजा करून आकडे फुगवून संख्या वाढवून हे लोकांची शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत। आम्ही त्यावर सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते अटी आणि शर्ती काढा। आम्ही अधिवेशन संपण्याच्या पूर्वी सुद्धा हा विषय पुन्हा उचलून धरू आणि सरकारने या संदर्भात पुनर्विचार केला पाहिजे ही आमची सातत्याने आग्रही मागणी असणार। तुम्ही सभागृहात बघताय आमदारांची उपस्थिती सत्ताधारी असतील किंवा मंत्री असतील ती देखील फारशी गंभीर दिसत नाहीये। आकडे दिसत असतील तरी मुळात जेवढी बेसिक उपस्थिती असणं काल देखील तुम्ही प्रश्न हे बघा सत्तेची मस्ती यांना खूप मोठी आहे। सत्तेची गरमी आली आहे। यांना वाटतंय की विरोधक दुबळे आहे, संख्या कमी आहे, त्यामुळे काही केलं तरी चालतं। अरे तुम्ही जनतेच्या प्रश्नाशी बांधिला। हे सरकार जनतेच्या भरोशावर मतांच्या भरोशावर निवडून आलं आहे। लोकांच्या मतांच्या थोडी तरी लाज ठेवली पाहिजे, थोडी तरी या संदर्भात लाज बाळगली पाहिजे। पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातील जनतेची काय चुकलं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचंच दुर्दैव आहे की इतकं संख्याबळ त्यांच्या बाजूनं दिलं आहे की त्यामुळे आता महाराष्ट्राच्या जनतेची काळजीच यांना राहिली नाही। महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्नच यांना सोडवावंसं वाटत नाही आणि म्हणून या सत्तेतून जेवढं मिळवता येईल जेवढा महाराष्ट्र लुटता येईल। दरम्यान पुढील काही दिवसात या मुद्द्यांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।